टीईटी उत्तीर्ण असल्याशिवाय शिक्षक म्हणून नोकरी करता येणार नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची संख्या 10,000वर आहे। न्यायालयाने आदेश दिला असला तरी शासनाने धोरण निश्चित केलेलं नाही। त्यामुळे टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची घालमेल वाढली आहे। आता गुरुजींना सुद्धा टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे। टीईटीमध्ये पास झाला नाही तर शिक्षक म्हणून नोकरी करता येणार नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। खरं तर शैक्षणिक वर्तुळाच्या गुणवत्तेसाठी हा चांगला निर्णय आहे। ज्यांची नोकरी केवळ 5 वर्ष शिल्लक आहे अशा शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्यातून सूट देण्यात आली आहे। पण अशा शिक्षकांची संख्या फारच कमी आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 10,000 पेक्षा अधिक शिक्षक टीईटी उत्तीर्ण नाहीत। या शिक्षकांच्या नोकरीचं काय होणार हा प्रश्न कायम आहे। न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्य शासनाने अजून नेमकं धोरण जाहीर केलेलं नाही। त्यामुळे प्रशासकीय स्तरावर सध्या तरी कोणत्याही हालचाली दिसत नाहीत। टीईटी परीक्षा सुरू होण्यापूर्वी नोकरीला लागलेल्या शिक्षकांवर टीईटी उत्तीर्ण सक्ती करणं योग्य आहे का असा प्रश्न विचारला जातोय। तसंच टीईटी लागू करायचीच असेल तर संबंधित शिक्षकांना काही वर्षाची मुदत द्यावी अशीही चर्चा आहे। त्यामुळेच काही शिक्षक संघटनांनी अशा प्रकारची अट घालण्यास विरोध सुरू केलाय। पण सर्वच क्षेत्रात अपडेट राहणं आवश्यक असतं। त्यामुळे टीईटी परीक्षा देण्यास शिक्षकांनी विरोध करू नये असं म्हणणाराही एक वर्ग आहे। सध्या तरी टीईटी पास नसलेल्या गुरुजींमध्ये नोकरी जाण्याची टांगती तलवार कायम आहे।